मंगळ ग्रह मंदिर अमळनेर तुम्ही बघू शकता बघा। ह्याच्यामध्ये खूप छान असं दत्ताचं मंदिर तुम्ही बघ। मंदिराचा हा परिसर हे बघा, चंदनपुरीचा भव्य दिव्य परिसर। ज्वाला मातीच्या मंदिरात आमची नाम गाथा चित्रीकरण करीत। गुड मॉर्निंग फ्रॉम ओतूर। इकडे आमचा गरम गरम चहा झाला आहे। सो आज आम्ही पूर्ण दोन्हीही फॅमिली कुठेतरी चाललो आहे फिरण्यासाठी। सो स्टे ट्यून। इकडे मी मसाले भात टाकला आहे, नाश्ता करून जाणार आहे। हा जो भात आहे हा स्वामींनी गोलूसाठी लावला आहे, ते दोघं नाही येते। इकडे आता मस्त अशी पोह्यांची तयारी झाली आहे। शेंगदाणे पहिले भाजून घेते आणि बघू शकता तुम्ही हा जो भात आहे हा शिजवला आहे सफेदाचा, कारण की जो दादांच्या लग्नाचा मांडव आहे तो काढायचा आहे। हा भातामध्ये दही टाकून सगळीकडे शिंपडलं जाईल। इकडं मस्त असे पोहे बनवून तयार आहेत बघू। सो इकडे मी रेडी झालेली आहे आणि आज आम्ही आमच्या कुलदेवीच्या दर्शनाला चाललो आहे। सो मग कोणती कुलदेवी? सो आत्ताच आम्ही वंशवळ वाचलं, त्याच्यामध्ये आम्हाला समजलं की ज्वालामाता ही आमची कुलदेवी आहे। सो तिचं प्रतिठिकाण धुळ्याला आहे। सो आम्ही तिकडे चाललो आहे आणि मेन जे आहे ते राजस्थानमध्ये, तिकडे पण आम्ही जाणार आहे, पण तिकडे आम्ही मे बी उन्हाळ्याच्या सुट्टीत जाणार आहे। सो मग कशी होती आमची फॅमिली ट्रिप हे तुम्ही बघत राहा। सकाळचा नाश्ता करून आम्ही सर्व फॅमिली निघालो आहे आमच्या कुलदेवीच्या दर्शनाला। सो मग ब्लॉग तुम्ही बघत राहा। बोला ज्वालामाता देवी की जय। जसं तुम्हाला व्हिडिओत दिसतच आहे, आम्ही चंदनपुरी येथे आलेलो आहे। हे त्याचं मुख्य प्रवेशद्वार आहे। हे बघा, चंदनपुरीचा भव्य दिव्य परिसर। आम्ही आलो इथं आता चंदनपुरीला। आज रविवार आहे, सो खूप गर्दी आहे बघू शकता तुम्ही। हे आमच्या प्लॅनमध्ये पण ठरलेलं होतं की धुळ्याला जाण्या अगोदर रस्त्यामध्ये चंदनपुरी आहे खंडोबाचं देवस्थान, तिथे आपण दर्शनाला जाऊया। सो मग आम्ही इथलं दर्शन घेतलं। हा मंदिराचा गाभारा तुम्ही बघू शकता, खूप गर्दी होती। आणि हे भानाई माता मंदिर इकडनं झाल्यानंतर ना मग आम्ही धुळ्याला गेलो। इथे गाथाला बघा, तिच्या बाबांनी मस्त असा बलून घेतला आहे। फायनली आम्ही इथं पोहोचलो आहे, ज्वाला माता मंदिर। हे बघा मंदिर, हे बघा इथेच मस्त असं शिवलिंग आहे, खूप छान। श्रीराजमूर्ती आमचं कुलदैवत ज्वालामाता राजस्थान येथे आहे असं सांगितलं गेलं, म्हणून आम्ही धुळे येथे असलेल्या कुलदैवत ज्वालामाताच्या मंदिराला आज प्रत्यक्ष भेट दिली आणि सहकुटुंबासह आम्ही तिथे उपस्थित होतो आणि ज्वालामातेचा आम्ही आशीर्वाद घेतला। आम्ही आमच्या दादाचं लग्न झाल्यामुळे आम्ही नाना नानी भूषण प्रियंका आणि आम्ही सर्वजण इथे धुळे येथे ज्वालामाता मंदिराला भेट देण्यासाठी आलो। तर इथे येऊन आम्हाला फार प्रसन्न वाटलं। लग्न झाल्यानंतर नवीन जोडपे दर्शनाला आणतात, तर त्या उक्तीप्रमाणे दादाला आणि प्रज्ञाला आम्ही इथे घेऊन आलेलो आहे। आणि गावाचं नाव काय मेन्शन केलं आपण? हे जे मंदिर आहे नगाव बारीत मोवाडी रस्त्यावर धुळे येथे आहे। हे बघा तुम्ही मंदिर बघू शकता। आणि ज्वालामातीच्या मंदिरात आमची नाम गाथा चित्रीकरण करीत। भूक लागली होती, सो मग आम्ही सर्व फॅमिली जेवायला थांबलो इकडे। या ठिकाणी आता आम्ही जेवणाचा आस्वाद घेतलेला आहे आणि आता आम्ही इथून जवळच मंगल
नवग्रहाचं मंदिर आहे अमळनेरला, तिकडे पण चाललो आहे. सो मग कसं मंदिर आहे काय आहे हे बघण्यासाठी तुम्हाला व्लॉग नक्कीच बघावं लागेल. सो व्लॉग बघत राहा. आम्ही इथं मंगळ ग्रह मंदिर अमळनेर तुम्ही बघू शकता. छान असं गार्डन आहे इथे. हेच ते देवाची मुख्य मूर्ती. खूपच सुंदर असं हे मंदिर आहे आणि इथं परिसर तर विचारूच नका. हे बघा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, हेच ते मेन मंदिर. इकडे दर मंगळवारी ज्यांना दोष आहे त्यांची शांती होती. सगळा गार्डन झोन आहे. खूप मोठा असा हा परिसर आहे बघा. ह्याच्यामध्ये खूप छान असं दत्ताचं मंदिर आहे, तुम्ही बघू शकता. हे काल भैरवनाथांचं मंदिर होतं छोटंसं मस्त. मंदिराचा हा परिसर. इथे आम्ही फॅमिलीने थोडंसं फोटोशूट केलं. खूप छान अशा इथं कारंज्या होत्या. खूप छान अशी आमची फॅमिली ट्रिप झाली आहे, फॅमिली टाईम स्पेंड झाला आहे. त्यानंतर मग उशीरच झालेला. सो मग आम्ही इकडे हॉटेलमध्येच जेवण केलं रात्रीही. आणि हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला सो मग तुमचं थँक्यू. आणि सोबतच नोटिफिकेशन बेल ऐकन दाबा म्हणजे